शिवसेना विभाग अध्यक्ष कुणाल सरमळकर यांनी बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गट आणि आमदार झिशान सिद्दीकी यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे। वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवू अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आलेत। यापूर्वी सरमळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती। तर हिंदुत्वाचं धोरण घेऊन झिशान सिद्दीकी यांचा प्रचार कसा करायचा असा प्रश्न देखील सरमळकर यांनी उपस्थित केलाय। शिवसेना विभाग अध्यक्ष कुणाल सरमळकर यांनी बॅनरबाजी केली आहे आणि याच बॅनरमधून ठाकरे गट आणि आमदार झिशान सिद्दीकी यांना डिवचण्यात आलंय। वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवू अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आलेत। यापूर्वी सरमळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती। तर हिंदुत्वाचं धोरण घेऊन झिशान सिद्दीकी यांचा प्रचार कसा करायचा असा प्रश्न देखील सरमळकर यांनी उपस्थित केला होता। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळतात आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत आपल्यासोबत। अक्षय, आपण पाहतोय शिंदे गटाकडून कुठेतरी पुन्हा एकदा ठाकरे गटाला डिवचण्यात आलंय, शिवाय आमदार झिशान सिद्दीकींवरती देखील टोला लगावण्यात आलाय। नक्कीच आपण वर्षा बघितलं तर या सगळ्या संदर्भात कुणाल सरमळकर यांनी याआधी देखील झिशान सिद्दीकी यांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं। शिवसेना ज्यावेळी शिवसेनेमध्ये एक बंड झालं, एकनाथ शिंदे वेगळे झाले आणि खऱ्या अर्थाने शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आली, त्यावेळेपासून कुणाल सरमळकर यांच्या माध्यमातून वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी केली जाते आहे आणि अशातच आता राष्ट्रवादी सोबत आली आणि मुळात काँग्रेसचे आमदार असलेले झिशान सिद्दीकी हे अजित पवार यांच्या जनसन्मान रॅलीमध्ये सहभागी झाले। त्यावरनं कुठतरी महाराष्ट्रासमोर असं चित्र उभं राहिलं की वांद्रे पूर्व मतदारसंघामधनं झिशान सिद्दीकीला महायुतीत राष्ट्रवादीकडनं उमेदवारी मिळणार आणि अशातच आपण केलेलं जे मेहनत आहे, आपण मतदारसंघ बांधणी आहे, ही वाया जाते की काय असा प्रश्न कुणाल सरमळकर यांना पडलाय आणि याच उद्विग्नतेतून त्यांच्याकडनं सातत्यानं झिशान सिद्दीकी असतील, यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असतील यांच्यावरती टीका किंवा त्यांना डिवचलं जातंय। यापूर्वी कुणाल सरमळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं होतं। त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की माझी वांद्रे पूर्व निवडणूक लढवण्याची इच्छा आहे आणि हा मतदारसंघ मुळात शिवसेनेचा आधीपासून आहे। दुसरीकडे त्यांनी झिशान सिद्दीकी म्हणजे हिंदुत्वाचा विचार घेऊन झिशान सिद्दीकी यांचा प्रचार कसा करायचा असं देखील वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं आणि आता हिंदुत्वाचा पुन्हा एकदा भगवा वांद्रे पूर्व मतदारसंघावर फडकवू अशा आशयाचे बॅनर लावले। जरी याचं औचित्य दहीहंडीचं जरी असेल तरी त्या ठिकाणी विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी आहे ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याच्या वाटेवर आहे त्यांनी आणि अशातच त्यांना उमेदवारी मिळू शकते। असं असताना त्यांनी लावलेल्या बॅनरच्या माध्यमातून आणि भगवा फडकवू या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि झिशान सिद्दीकी दोघांनाही टीका करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। निश्चितच अक्षय, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।